हॅपी शनिवार. आज शनिवार आहे आणि आज शनिवारी मी चाललेली आहे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी खुलताबादला. तर छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेलं खुलताबाद येथे भद्रा मारुतीचे मंदिर आहे आणि प्रत्येक शनिवारी छत्रपती संभाजीनगरवरून लोक इथे दर्शनासाठी येतात. तर मी इकडनं जटवडा रोडनी चाललेली आहे खुलताबादला आणि तिकडनं फुलंब्रीवरून खुलताबादला येणारा रस्ता थोडासा चांगला आहे, पण मधला थोडासा कच्चाच आहे. तर आता मी इथे पोचलेली आहे, गाडी वगैरे पार्किंग केलेली आहे आणि आता मंदिराकडे चाललेली आहे. मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी दिसू लागली. मंदिर दिसतंय बघा इथून आपल्याला. आता इथे भरपूर साऱ्या अशा दुकानं वगैरे लागलेल्या असतात शनिवारी प्रसादाच्या खरेदी करण्यासाठी. माळा वगैरे अशा रुद्राक्षाच्या माळा. तर घ्या दर्शन तुम्ही पण भद्रा मारुतीचे. तर इथे मंदिरामध्ये दर्शन करून थोड्या वेळ बसली होती मी. मंदिरातून दर्शन करून बाहेर येताच आपल्याला शनी महाराजाची पण मूर्ती दिसते. इथे शनी महाराजाची पण मूर्ती आहे. तर शनी महाराजाचं पण दर्शन घ्या तुम्ही सर्वजण. मंदिराच्या बाजूला खूप मोठा सभामंडप केलेला आहे. श्रावण महिन्यामध्ये इथे रोज भंडारे होतात, त्याच्यासाठी बहुतेक व्यवस्था असेल. आणि दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर कळसाचं दर्शन पण घेतलं. तुम्ही पण कळसाचं दर्शन घ्या. आणि माझा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर दर्शन वगैरे करून 6च्या दरम्यान मी परत येण्यासाठी त्याच रस्त्याने परत येत आहे. तर इथे बघा डोंगरावरती सूर्याचे किरण किती छान पडले होते. घाट उतरून आता आपल्याला छत्रपती संभाजीनगरला यायचं आहे. तसं आपण दौलताबादच्या रस्त्याने गेल्यावर पण आपल्याला डोंगर चढूनच जावं लागतं खुलताबादला, आणि इकडून आल्यावर पण डोंगर चढूनच जावं लागतं. हा रस्ता खूप जवळ पडतो भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी. दौलताबादहून थोडा दूर पडतो, पण हा शॉर्टकट रस्ता आहे. शिडकोला जरी आपण राहत असेल ना, तर शिडकोच्या लोकांना, शिडको हाडकोच्या लोकांना जवळ पडतो हा रस्ता. हा जास्त लोकांना फारसा माहीत नाही आहे. थोडासा कच्चा आहे हर्सूलपासून तर जटवाड्यापर्यंत, पण पुढे छान रस्ता आहे हा. भद्रा मारुतीच्या दर्शनाला नक्की जा. मनात इच्छा ठेवून जा, ती इच्छा पूर्ण होईल. नवसाला पावणारा मारुती आहे हा. भद्रा मारुतीच्या दर्शनाला गेले आणि आपली जी इच्छा आहे ती पूर्ण झाली नाही असं कधी होऊ शकत नाही. कमेंटमध्ये श्रीराम नक्की लिहा आणि मारुतीचं दर्शन घ्या, तुमची पण इच्छा पूर्ण होईल.